मुंबई में किसान नेता रविकांत तुपकर के आंदोलन के बाद अब उनकी पत्नी एडवोकेट शर्वरी तुपकर ने राज्य सरकार के खिलाफ मोर्चा खोल दिया है। उन्होंने कर्ज माफी के मुद्दे पर सरकार को घेरते हुए आरोप लगाया कि किसानों से किए गए वादे अब तक पूरे नहीं किए गए हैं। उन्होंने कहा कि सरकार ने सत्ता में आने के पहले संपूर्ण कर्ज माफी और 7/12 कोरा करने का भरोसा दिया था, लेकिन आज भी किसान अपने हक के लिए आंदोलन करने को मजबूर है। शर्वरी तुपकर ने आरोप लगाया कि आंदोलन कर रहे किसानों की मांगों को गंभीरता से नहीं लिया जा रहा है और साथ ही किसानों की मांगों को दबाने के बजाय सरकार उनकी समस्याओं का समाधान करना चाहिए। विधान भवनाच्या समोर त्यांनी कापूस, सोयाबीन आणि कर्जाने भरलेले 7/12 आंदोलन केलं। विधान भवनात त्या शेतकऱ्यांनी जाण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांनी आणि सरकारने दडपशाहीने ते आंदोलन दाबलेलं आहे आणि त्यांना सध्याच्या घडीला आझाद मैदान पोलीस स्टेशनवर नेलेलं आहे। एक शेतकरी आंदोलक तिथे झाडावर गेल्या 2 तासापासून चढलेला आहे। पोलीस आणि प्रशासन हर प्रकारे प्रयत्न करत आहे त्याला खाली उतरवण्याचं, परंतु त्या शेतकऱ्याच्या मनातला इन्किलाब इतका ताकदवर आहे की तो उतरायला तयार नाही। म्हणून त्याची समजूत काढण्यासाठी पोलिसांनी रविकांत तुपकर यांना विनंती केली होती की तुम्ही चला आणि त्याची समजूत काढा, त्याला खाली उतरवा, त्याच्या जीवाला धोका आहे असं म्हणून इथे कॉर्नर पर्यंत त्यांना घेऊन आले आणि पोलीस प्रशासनाने परत त्यांना सांगितलं की आम्हाला तुमची आवश्यकता नाही, आम्ही आमच्या लेवलवर त्यांना काढणार आहे, आम्हाला रविकांत तुपकर यांच्या मध्यस्थीची आवश्यकता नाही, आम्ही हर प्रकारे त्यांना आमच्याच पद्धतीने काढू असं त्यांनी सांगितलं आणि पोलिसांनी त्यांना परत नेलेलं आहे। काय प्रामुख्याने मागणी आहे? कारण कर्जमाफी तर जाहीर केली आहे, मुख्यमंत्री सांगतात, पण तुम्ही जातात समोर कर्जमाफी ही अत्यंत त्रोटक आहे, अपुरी आहे आणि फसवी आहे। जे आकडे सरकार सांगत आहे ते आकडे चुकीचे आहे। प्रातिनिधिक स्वरूपात मी बुलढाणा जिल्ह्याचं सांगते की बुलढाणा जिल्ह्यामध्ये जवळपास 4.5 लाख शेतकरी आहे आणि त्यामध्ये या कर्जमाफीचा लाभ केवळ 12,000 शेतकऱ्यांना मिळण्याची शक्यता आहे आणि त्या 12,000 शेतकऱ्यांमध्ये केवळ 2 ते 3,000 शेतकरी असे आहेत की ज्यांना थेट लाभ मिळेल, बाकीचे शेतकऱ्यांना वरची रक्कम भरल्यानंतर लाभ मिळणार आहे। त्याच्यामुळे बुलढाणा जिल्ह्यामध्ये जर खरोखर पात्र शेतकऱ्यांची संख्या काढायची झाली तर 4.5 लाखापैकी केवळ 3 ते 4,000 शेतकऱ्यांना लाभ मिळेल। मग ही कोणती कर्जमाफी झाली? सरकार म्हणते की आम्ही सर्व शेतकऱ्यांना समावेशक अशी योजना आणलेली आहे, पण ही योजना फसवी आहे, चुकीची आहे आणि जे आकडे सरकार सादर करत आहे आणि दिशाभूल करत आहे ते आकडे दादांत खोटे आहेत। आणि त्याचप्रमाणे 15 तारखेपासून रविकांत तुपकर हे अन्नत्याग आंदोलनाला बसले होते। 5 दिवसाचं उपोषण झाल्यानंतर त्या उपोषणाला महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांनी भरघोस प्रतिसाद दिला, ठिकठिकाणी या GRची होळी केली आणि असं असताना सरकारतर्फे मंत्री गिरीश महाजन हे आले बुलढाण्यामध्ये, त्यांनी मध्यस्थीचा शब्द दिला आणि पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या हप्त्यात 3-4 दिवसानंतर आम्ही बैठक लावू असं आश्वासन दिलं। आज पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे, जवळपास हा शेवटचा हप्ता आहे। उद्या पावसाळी अधिवेशन संपतंय पण अजून सरकारकडून कोणतीही हालचाल नाही। सरकारला नेमकं काय हवंय? सरकारला असं हवंय का की शेतकऱ्यांच्या पोरांनी कायदा हातात घेतला पाहिजे, शेतकऱ्यांच्या पोरांनी स्वतःचा जीव टांगणीला लावला पाहिजे? आज हा माणूस वरती शेतकरी आंदोलक वरून चढून बसलेला आहे, त्याच्या कुटुंबाची किती भयानक अवस्था झाली असेल, त्याच्या बायकोला काय वाटत असेल, त्याच्या आईला काय वाटत असेल? सरकारला आमच्या फक्त रक्ताचा नैवेद्य हवा आहे का? सरकारने विचार करावा। सरकार जर अशीच आडमुठी भूमिका घेत असेल तर सरकारचे मंत्री हे केवळ 10-15 आहेत। 1 मिनिट बोलू द्या, तुम्ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याला काही बोलू नाही शकत। विनाकारण तुम्ही मगापासून दडपशाही करता। सरकार आंदोलन दडपत जरी असेल तरी सरकारला याचे उग्र परिणाम भोगावे लागतील, कारण सरकार हे कमी आहे, सरकार आमच्या जोरावर आलेलं आहे। उद्या शेतकऱ्यांनी ठरवलं आणि प्रत्येक शेतकरी रस्त्यावर उतरला तर या मंत्र्यांना, या सरकारला, या पोलीस प्रशासनाला पळताभुई थोडी होईल। शेतकरी हातात रुमणे घेऊन यांची कंबरड्या मोडतील। आता वरचा जो शेतकरी आहे त्याच्याशी काय बोलणं झालंय का की तो खाली येण्यासाठी तयार का? त्यांनी खाली यावं। मागच्या वेळेस त्यांनी अशाच प्रकारचं आंदोलन केलं होतं मंत्रालयाच्या समोर चढून, त्यावेळी मंत्र्यांतर्फे, प्रशासनातर्फे त्यांना शब्द देण्यात आला होता की आम्ही मीटिंग लावू, सरकार चर्चा करायला तयार आहे, सरकार काहीतरी त्याच्यातून तोडगा काढायला तयार आहे। सरकारने फक्त आंदोलन मागे घ्यायचं, तेवढ्या पुरताच शब्द द्यायचा का? मग शब्द का पाळत नाहीये सरकार? 7/12 कोरा कोरा कोराची घोषणा करून सरकार सत्तेवर आलं, मग करा ना आमचा 7/12 कोरा। आमचा 7/12 कोरा करणं हा आमचा अधिकार आहे आणि त्या अधिकाराच्या वापरासाठी आम्ही संविधानिक मार्गाने आंदोलन करत आहोत। तर हे संविधानिक मार्ग आहे का? कारण की गेल्या काही वेळापासून खरं तर सरकारला बेटीस धरलंय, प्रशासन बेटीस आहे। सरकारने शेतकऱ्यांना वेठीस धरलंय, त्याचं काय?
सरकारने शेतकऱ्यांना वेठीस धरलेलं आहे. सरकारने आम्हाला कोरा सातबारा करण्याचं आश्वासन दिलं, आमच्याकडनं मतदान रूपी आशीर्वाद घेतला, सत्तेत आले आणि सत्तेत आल्यानंतर आमच्याकडे दुर्लक्ष करतायत, आम्हाला लाथा मारतायत. ही पद्धत चुकीची आहे. खरं तर सरकारने आम्हाला वेठीस धरलेला आहे, त्याच्यामुळे हा प्रश्न तुम्ही सरकारला विचारायला पाहिजे. ताई, आता पुढची भूमिका पुढची भूमिका पुढची भूमिका आता सगळे मिळून ठरवू काय राहील पुढची भूमिका. महत्त्वाची गोष्ट घडली होती. प्रवीण परदेशींच्या दालनात बैठक होती. प्रवीण परदेशी बैठकीला आलेच नाही. मोबाईल थोडा मागे निमंत्रण बैठक आम्हाला त्या बैठकीचं मोबाईल मागे घे. निमंत्रण नाही. आतापर्यंत आम्हाला सरकारकडून कोणताही निरोप नाही, कोणताही शब्द नाही, काहीच नाही.